नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विजय आणि तुम्ही पाहत आहात टेक नगरी यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे PPE कार्ड रिन्यू कसे करायचे डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण पाहूया PPE कार्ड रिन्यू करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तर सर्वप्रथम महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचे एक्सपायर झालेले PPE कार्ड, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ ॲक्सेप्टन्स। स्टेटमेंट ऑफ ॲक्सेप्टन्स हा एक प्रकारचा फॉर्म आहे। हा फॉर्म आपल्याला वेबसाईटवरून डाउनलोड करायचा आहे। त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्वतःची साईन करायची आहे। तर हा फॉर्म कसा भरायचा आपण पुढे दाखवणार आहोत। त्यानंतर आपल्याला पासपोर्ट फोटो आणि साईन दोन्ही पण व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये करायचे आहेत। चला तर मग पाहूया MSPC पोर्टलवर जाऊन रिन्यूअल कसे करायचे। वेबसाईट आपण ओपन केलेली आहे। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर या ठिकाणी लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे। तुमच्याकडे लॉगिन ID पासवर्ड नसेल तर या टॉपिकवर मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी आपण युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन केलेले आहे। लेफ्ट साईडला 3 मेनू आहेत, डॅशबोर्ड, ॲप्लिकेशन आणि चेंज पासवर्ड। डॅशबोर्डवर आल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याची व्हॅलिडिटी ग्रीनमध्ये दिसेल। रेड कलरमध्ये PPE नंबर आणि त्याखाली त्याची व्हॅलिडिटी असेल। तर PPE कार्ड आपले एक्सपायर झालेले आहे। तर सर्वप्रथम आपले प्रोफाईल कंप्लीट करायचे आहे। राईट साईडला वरती कोपऱ्यात आपल्या नावावर क्लिक करायचे आहे व प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे। आपले प्रोफाईल ओपन झालेले आहे। प्रोफाईलमध्ये काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ॲड्रेस बदलू शकतो। बदल करून झाल्यावर सबमिट करायचे आहे। त्यानंतर राईट साईडला पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे। फोटोची डायमेन्शन 160 बाय 160चा करायचा आहे। त्यानंतर आपली सिग्नेचर 160 बाय 40ची करायची आहे आणि अपलोड करायचे आहे। तर अशा प्रकारे आपले प्रोफाईल कंप्लीट झाले आहे। लेफ्ट साईडला ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे। इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असेल तर डिलीट करायचं आहे। तर आपल्याला PPE रिन्यूअलसाठी ॲप्लिकेशन क्रिएट करायचं आहे। या लिस्टमधून PPE रिन्यूअल सिलेक्ट करून क्रिएट ॲप्लिकेशन करायचं आहे। तर ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं आहे। व्ह्यूवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डाउनलोड स्टेटमेंट ऑफ ॲक्सेप्टन्स यावर क्लिक करून हा फॉर्म प्रिंट करायचा आहे। प्रिंट काढल्यानंतर यामध्ये तुमचे पूर्ण नाव, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट हे भरायचे आहेत। रिन्यूअल ऑफ PPE वर टिक करायचे आहे आणि खाली डेट, प्लेस आणि पूर्ण नाव भरून सही करायचे आहे आणि स्कॅन करून PDF मध्ये सेव्ह करायचे आहे। तर या ठिकाणी आपल्याला 3 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, PPE कार्ड आणि स्टेटमेंट ऑफ ॲक्सेप्टन्स। तर 1 बाय 1 लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे। फाईल सिलेक्ट करून अपलोडवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपण 3 डॉक्युमेंट अपलोड केले आहेत। या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता। डॉक्युमेंट चेंज करायचे असेल तर डिलीट करून पुन्हा अपलोड करायचे आहेत। तर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे। तर पेमेंट डिटेल या ठिकाणी भरायची आहे। 100 रुपीज रिन्यूअल फी ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे। तर पे बटनावर क्लिक करायचं आहे। न्यू टॅब ओपन होईल। स्टेट बँक पेमेंट पोर्टलवर आपण आलो आहोत। या ठिकाणी टिक करून प्रोसीड करायचं आहे। पेमेंट कॅटेगरी रजिस्ट्रेशन फी सिलेक्ट करायची आहे। तर या फॉर्ममध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन ID, मोबाईल नंबर, ईमेल ID, रजिस्ट्रेशन फी 100 रुपीज भरायची आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि कॅप्चा भरून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यावर माहिती व्हेरीफाय करण्यासाठी कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पेमेंट पेजवर आपण मल्टिपल ऑप्शननी फी पे करू शकतो। नेट बँकिंग, कार्ड पेमेंट, UPI पेमेंट। तर मी या ठिकाणी UPI पेमेंट सिलेक्ट करत आहे। QR कोडवर क्लिक करायचं आहे। हा QR कोड तुम्ही गुगल पे, फोनपे, भीम UPI, पेटीएम UPI, अमेझॉन UPI यापैकी तुमच्याकडे जो असेल त्याने स्कॅन करून फी पे करायची आहे। पे केल्यानंतर 1 मिनिट वेट करायचा आहे। ऑटोमॅटिक ई रिसिप्ट जनरेट होईल।
ही रिसिप्टची PDF डाउनलोड करून सेव्ह करायची आहे। रिसिप्टवरचा हा रेफरन्स नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे। पुन्हा पेमेंट पेजवर यायचं आहे। SBI रेफरन्स नंबरमध्ये रेफरन्स नंबर पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करून टाकायचा आहे। पुढील बॉक्समध्ये 100 रुपीज अमाऊंट भरून पेमेंट डेट भरायची आहे आणि ॲडवर क्लिक करायचे आहे। तर पेमेंट डिटेलची एंट्री या ठिकाणी ॲड झालेली आहे। आपला ॲड्रेस चेक करायचा आहे। आय ॲग्रीवर टिक करून कन्फर्म ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे। तर या ठिकाणी PP रिन्युअलसाठी ॲप्लिकेशन कंप्लीट झालेले आहेत। 3 दिवसानंतर व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावर या ठिकाणी डॅशबोर्डवर न्यू PP कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता। PP कार्ड डाउनलोड करून तुम्ही त्याचे स्मार्ट कार्ड बनवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपले PPA कार्ड रिन्यू करू शकता। रिन्यूबाबत काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट किंवा मेसेज करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।